ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. महाराष्ट्र राज्य सरकारनं विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 आणलेलं आहे. बहुमताच्या जोरावर भाजप सरकार हे विधेयक मंजूर करून कायदा करण्याच्या तयारीत आहे. या विधेयकाला राज्यामधील डाव्या पुरोगामी प्रागतिक पक्ष आणि संघटनांच्या वतीनं तीव्र विरोध आहे. अर्बन नक्षलचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेलं हे विधेयक नावानं जनसुरक्षा आहे, प्रत्यक्षात मात्र यामध्ये कॉर्पोरेटची सुरक्षा आणि जनविरोध खचून भरलाय. लोकशाही विरोधी घटना विरोधी आणि जनविरोधी विधेयक असून सरकार विरोधकांचा आवाज दाबून टाकण्यासाठी या कायद्याचा उपयोग केला जाणार आहे. अशाच प्रकारचे विधेयक 1928 साली पब्लिक सेफ्टी बिल या नावानं ब्रिटिश सरकारनं आणलं होतं. शहीद भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी त्यावेळी असेंब्लीमध्ये आवाजी बॉम्ब टाकून विरोध केला होता. त्यावेळी ते बिल मागे घेण्यात आलं होतं. तशाच प्रकारचे विधेयक महाराष्ट्रामधील फडणवीस भाजप सरकारनं आणलेलं आहे. पुरोगामी महाराष्ट्रामधील जनता अशा प्रकारच्या जनविरोधी घटनाविरोधी कायद्याच्या विरोधामध्ये आहे. सरकारनं हे विधेयक मागे घ्यावं अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष लांडे यांनी यावेळी बोलताना केली आहे. कॉम्रेड संजय नागरे, शिवसेना उभाटाचे ॲडव्होकेट अविनाश मगरे, काँग्रेस पक्षाचे डॉक्टर अमोल फडके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे आदींची भाषणं यावेळी झाली आहेत. भाकपचे कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष लांडे, कॉम्रेड संजय नांगरे, शिवसेना उभाटाचे ॲडव्होकेट अविनाश मगरे, तसेच काँग्रेस पक्षाचे डॉक्टर अमोल फडके, शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, कम्युनिस्ट पक्षाचे भगवानराव गायकवाड, बबनराव पवार, दत्तात्रय आरे, वैभव शिंदे, राम लांडे, विष्णू गोरे, बाळासाहेब मस्के, अशोक नजन, ॲडव्होकेट अफरोज शेख, बाबूलाल सय्यद, गीता थोरवे, अंजली भुजबळ, सौ सावळे आदी यावेळी प्रमुख उपस्थित होते. यावेळी तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देण्यात आले. विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे दुसरे तिसरे का काही नसून 1928 साली ब्रिटिश सरकारने पब्लिक सेफ्टी बिल आणलं होतं आणि त्याला भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकून या विधेयकाला विरोध केला आणि त्यावेळेस ब्रिटिशांना हे विधेयक मागे घ्यावं लागलं. तशाच प्रकारचं जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकारने आणलेलं आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी आणलेला आहे. यामध्ये जनसुरक्षा नसून कॉर्पोरेटची सुरक्षा आणि जनविरोध खचून भरलेला आहे. त्याचप्रमाणे 1918 साली ब्रिटिशांनी रोलॅट ऍक्ट आणला होता आणि त्याला विरोध करण्यासाठी जालियनवाला बाग या ठिकाणी सभा भरली आणि त्या ठिकाणी प्रचंड अशा पद्धतीनं नरसंहार ब्रिटिशांनी केलेला होता. त्याची आठवण यावेळेस होती. तशाच पद्धतीचं हे विधेयक महाराष्ट्रात आणल्यामुळं सर्व विरोधी पक्षांनी या विरोधकाला तीव्र विरोध केलेला आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेले सर्व अधिकार काढून घेण्यासाठी या ठिकाणी विधेयक आणलेलं आहे. मला शिक्षेची तरतूद करून ठेवलेली, कुठं उद्या आंदोलन कुठं करता येणार नाहीत, या सरकारच्या विरोधी कोणाला बोलता येणार नाहीत. म्हणजे ही हुकुमशाहीची सुरुवात, ही पेशवाईची सुरुवात या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री फडणवीसने सुरू केलेली आहे आणि म्हणून त्याचा निषेध या तालुक्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत. मी शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या विधेयकाचा निषेध करतो आणि सर्व या ठिकाणी सर्व पक्षीय उपस्थित राहिले त्यांना. जनसुरक्षा विधेयक आणणं म्हणजे या सरकारला विरोधक राहिलेला नाही आणि या सरकारचे आता 100 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या 100 दिवसात शेतकरी असन, लाडकी बहीण असन, तुमचे गॅसची टाकी असन, याच्यामध्ये ते अपयशी झालेले आहेत.
आणि ते अपयश झाकण्यासाठी आणि जे अपयश झाकायचं त्यांना त्याच्यासाठी आज जे चळवळीतले कार्यकर्ते पुढे येत आहेत, त्यांना विरोध करत आहेत. तो विरोध थांबवण्यासाठी आज हे सरकार, हे 3 चाकी सरकार या पद्धतीने चालत आहेत. आणि या फडणवीस सरकारने कोरा 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 असं म्हणून 17 वेळेस शेतकऱ्यांना सांगितलं, परंतु शेतकऱ्याचा 7-12 कोरा करायची वेळ आली त्यावेळेस हा फडणवीस तोंड तडवत आहेत. त्यामुळं या फडणवीसला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. 70,000 कोटीचा घोटाळा करणारा अजितदादा पुढे झाला आणि म्हणतो राज्यात शेतकऱ्यांसाठी पैसा नाही. या अजितदादाला सुद्धा आम्ही फिरवून देणार नाही. शिंदेनी हातामध्ये 1000 त्या राख्या घातल्या, 2100 रुपये देतो म्हणला, परंतु आज चक्क 500 रुपये टाकतोय. तरी हे अपयश झाकायसाठी हे कार्यकर्ते चळवळीतले पुढे येऊ नये, लोक पुढे येऊ नये म्हणून हा कायदा आणायचा घाट या सरकारने घातलेला आहे आणि आम्ही तो हाणून पाडू. या सरकारचा स्वाभिमानी शेतकरी सगळ्या संघटनेकडून आम्ही जाहीर निषेध करतो. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकारला विरोध राहावा नाही यासाठी जनसुरक्षा विधेयक 2024 संसदेत मंजूर करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आशा कर्मचारी असतील, अंगणवाडी कर्मचारी असतील, ग्रामपंचायत कर्मचारी असतील, शेतकरी असतील, कष्टकरी वर्ग असेल, कामगार असेल, कोणताही यांनी कुणीही सरकारच्या विरोधात काहीही बोलू नये, आंदोलन करू नये, मोर्चे काढू नये, सरकारच्या विरोधात भांडू नये. याच्यासाठी पेशवाई अंतर्गत जे येणार आहे, मनुस्मृती अंतर्गत जे येणारं विधेयक आहे ते जनसुरक्षा विधेयक 2024 तात्काळ सरकारने रद्द केलं पाहिजे. हे जनसुरक्षा विधेयक इंग्रज काळात मंजूर करण्याचं काम इंग्रजांनी केलं, तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अशफाकुल्ला खान यांनी त्या ठिकाणी असेंब्लीवर कुणीही नसताना बॉम्ब टाकण्याचं काम आणि सरकारवर ठिकाणावर आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारने जर सुरक्षा विधेयक 2024 मंजूर करण्याचा प्रयत्न केला तर सामान्य नागरिकासह सर्व कामगार, कष्टकरी जनता या ठिकाणी रोडवर उतरणार आहे आणि हे विधेयक हाणून पाडणार आहे. जनसुरक्षा विधेयकाची तुलना सायमन कमिशन, इंग्रजाच्या काळात सायमन कमिशनची होतेच. रोलट ऍक्ट आणला होता आणि जालियनवाला बाग झाला होता. त्यावेळेस सायमनने रोलेक्ट ऍक्ट आणि जालियनवाला बाग हत्याकांडातून ज्या शिक्षा सुनावण्याचं काम या ठिकाणी केलेलं होतं त्याच्या विरोधात तर होतच, पण जनसुरक्षा विधेयक त्यावेळेतही अशाच पद्धतीने इंग्रज सरकार विरुद्ध कुणी काही करू नये, कोणत्याही पद्धतीचं आंदोलन, मोर्चे बिरचे जसं गांधीजींनी सांगितलं होतं अंग्रेजी चलो जाओ असं म्हणायची ताकद ठेवायची नाही. अशा पद्धतीचा कायदा त्या ठिकाणी इंग्रजांनी आणला होता आणि त्याला विरोध म्हणून असेंब्लीवर बॉम्ब टाकण्याचं काम केलं. संदीप देहाडराय, C24 तास, शेवगाव. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.